नमस्कार स्टुडंट्स. टेस्टवायझर चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 12वीचं वर्ष म्हणजे आयुष्याचा खरा टर्निंग पॉइंट. एका बाजूला बोर्डाच्या परीक्षेचं टेन्शन, दुसऱ्या बाजूला सीईटीची धांदल आणि त्यात भर म्हणून घरातले, नातेवाईक, शेजारी-पाजारी, अभ्यास किती झाला, तयारी कशी चाललीये असे प्रश्न विचारून नाकी नऊ आणत असतील, बरोबर ना? पण स्टुडंट्स, चिंता करू नका. जर तुमचं स्वप्न महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचं असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत MXT CET 2026 बद्दल आणि या परीक्षेसाठी परफेक्ट स्ट्रॅटेजी कशी बनवायची हे समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी MHT CET म्हणजे काय? MHT CET म्हणजेच महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही परीक्षा म्हणजे महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजची चावी आहे. ही परीक्षा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत वर्षातून एकदा घेतली जाते. पण कांबा, यात एक ट्विस्ट आहे. या परीक्षेत दोन मुख्य ग्रुप्स असतात. एक म्हणजे PCM फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, जो इंजिनिअरिंगसाठी असतो, आणि दुसरा PCB फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, जो फार्मसी आणि इतर कोर्सेससाठी असतो. आज आपण मुख्यत्वे PCM ग्रुप म्हणजेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बोलणार आहोत. तर स्टुडंट्स, सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न जो सध्या चर्चेत आहे तो MHT CET परीक्षा वर्षातून दोनदा होणार का? हो, तुम्ही बरोबर ऐकलत. मागच्या काही काळापासून अशा बातम्या येत आहेत की सरकार JEE आणि NEET प्रमाणे MHT CET सुद्धा वर्षातून दोनदा घेण्याचा विचार करते. याचं कारण म्हणजे दरवर्षी वाढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. जर असं झालं तर ही तुमच्यासाठी एक सोन्याची संधी असेल. म्हणजे एक प्रयत्न फसला तरी दुसरा चान्स मिळेल. पण स्टुडंट्स, अजून काही फायनल नाहीये. त्यामुळे आपण तयारी एकाच परीक्षेची धरून चालायला पाहिजे. आता तयारी का महत्त्वाची आहे हे समजून घेऊया. जरा या आकड्यांवर नजर टाका. दरवर्षी MHT CETसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढत आहे ते बघा. यावर्षी 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि ॲडमिशन प्रक्रियेत तर 2 लाखांपेक्षा जास्त मुलांनी भाग घेतला होता, जो एक रेकॉर्ड आहे. म्हणजे स्पर्धा आता गळे कापू झालीय. त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की आरामात अभ्यास करू, तर स्टुडंट्स, अब पछताए होत क्या जब चिडिया चुग गई खेत असं व्हायला नको. वेळ खूप कमी आहे आणि शर्यत मोठी आहे. पण घाबरू नका. योग्य नियोजन केलं तर यश तुमचंच आहे. आणि या परीक्षेचं फळ किती गोड आहे ते बघा. MHT CETमधून तुम्हाला महाराष्ट्रातील 350 पेक्षा जास्त कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळतो. यात गव्हर्नमेंट कॉलेजेस, युनिव्हर्सिटी कॉलेजेस, गव्हर्नमेंट एडेड आणि नामांकित प्रायव्हेट कॉलेजेसचा समावेश आहे. आणि आता बघा टॉपची कॉलेजेस आणि त्यांचे पॅकेजेस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP, VJTI मुंबई, VIT पुणे, DY पाटील, SPIT मुंबई, वालचंद सांगली यांची नावं ऐकली आहेत ना? बघा यांचे पॅकेजेस. COEP आणि VJTI सारख्या कॉलेजमध्ये सरासरी पॅकेज 10 ते 15 लाखांपर्यंत जातं. विचार करा, योग्य मेहनत घेतली तर तुम्ही कुठे पोचू शकता. चला आता परीक्षेच्या स्वरूपाबद्दल म्हणजेच एक्झाम पॅटर्नबद्दल बोलूया. ही परीक्षा 3 तासांची असते आणि सगळे प्रश्न MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस असतात. यात 2 पेपर्स असतात. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर एकत्र 90 मिनिटांचा असतो आणि गणिताचा पेपर 90 मिनिटांचा असतो. फिजिक्समध्ये 50 प्रश्न 50 मार्कांसाठी, केमिस्ट्रीमध्ये 50 प्रश्न 50 मार्कांसाठी विचारले जातात आणि गणितामध्ये 50 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारले जातात. म्हणजे गणिताच्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. एकूण 200 मार्कांची ही परीक्षा आहे. आता यातला महत्त्वाचा भाग म्हणजे सिलेबस. तुम्हाला 11वी आणि 12वी दोन्ही वर्षांचा अभ्यास करायचा आहे. पण 80% प्रश्न हे 12वीच्या सिलेबसमधून येतात आणि फक्त 20% प्रश्न 11वीच्या सिलेबसमधून येतात. आता या परीक्षेसाठी पात्र कोण आहे? तर तुम्ही भारतीय नागरिक असायला हवेत आणि यासाठी वयाची कोणतीही अट नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक पात्रता. तुम्ही 12वीची परीक्षा फिजिक्स आणि गणित या अनिवार्य विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि यांच्यासोबत तिसरा विषय म्हणून केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा एखादा टेक्निकल व्होकेशनल म्हणजेच बायफोकल विषय असणं गरजेचं आहे. आता फक्त पास होऊन चालणार नाही बरं का.
या 3 मुख्य विषयांमध्ये म्हणजेच फिजिक्स, गणित आणि तुमचा तिसरा विषय या तिघांमध्ये मिळून तुम्हाला एकत्रितपणे कमीत कमी 45% गुण म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी आणि 40% गुण म्हणजेच राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मिळवणं बंधनकारक आहे. आता सीट रिझर्वेशनबद्दल थोडक्यात सांगतो. आणि हा MHT-CET सगळ्यात मोठा फायदा आहे. महाराष्ट्रातील कॉलेजेसमध्ये 85% जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच राखीव असतात. हो, 85%. आणि उरलेल्या 15% जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असतात, ज्या मुख्यत्वे JEE मेन्सच्या स्कोअरवर भरल्या जातात. आणि शेवटी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. स्टुडंट्स, तुम्हाला जर टॉपच्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर तुमचं लक्ष 99.50% वर असायला हवं, ज्यासाठी तुम्हाला साधारणपणे 160 पेक्षा जास्त मार्क्स मिळवावे लागतील. हे अवघड नाही, कारण इथे नेगेटिव्ह मार्किंग नसते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की एवढी सगळी माहिती तर मिळाली, पण तयारी कशी करायची? इतकी मोठी स्पर्धा, अवघड सिलेबस, या सगळ्यावर मात कशी करायची? तर स्टुडंट्स, तुमच्या याच प्रवासात तुमचा सारथी म्हणून टेस्टवायझर तुमच्यासोबत आहे. MHT-CET 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही खास फास्ट ट्रॅक PCM PYQ ई-बुक लॉन्च केलं आहे. या ई-बुकमध्ये तुम्हाला 3500 पेक्षा जास्त महत्त्वाचे MCQs मिळतील. इतकंच नाही तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, अगदी 2025च्या परीक्षेतील प्रश्नसुद्धा तुम्हाला सविस्तर उत्तरांसहित मिळतील. हा तुमच्या तयारीसाठी एक रामबाण उपाय आहे. हे ई-बुक तुम्हाला आमच्या www.testvisor.com या वेबसाईटवर मिळेल. तुम्ही खरेदी करण्यापूर्वी रीड सॅम्पल या ऑप्शनवर क्लिक करून काही नमुना प्रश्न आणि उत्तरंसुद्धा पाहू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, अभ्यास करताना डाऊट्स तर येणारच. अनेकदा डाऊट्समुळे आपला अभ्यास तिथेच थांबतो. पण आता नाही. टेस्टवायझरवर तुमच्यासाठी डाऊट सॉल्व्हिंगची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला कोणताही डाऊट आला तर तुम्ही तो आम्हाला विचारू शकता आणि आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला मदत करेल. तर स्टुडंट्स, आता वेळ घालवू नका. आपलं ध्येय मोठं आहे आणि त्यासाठी मेहनतही तितकीच करावी लागेल. MHT-CET 2026ची तयारी आत्तापासून सुरू करा. आजच आमच्या www.testvisor.com या वेबसाईटला भेट द्या. आमचं ई-बुक आणि डाऊट सॉल्व्हिंग फीचर नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, लागा तयारीला. www.testvisor.com. Testvisor is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.